मी कॅफेत नाही तर घरी जाईन असं म्हटलेलं आहे खासदार संजय राऊतांनी। अमित ठाकरेंच्या कॅफेवरील वक्तव्यानंतर राऊतांचे विधान आहे, आमच्यासाठी कॅफे नाही तर ते दुसरं घर आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। पुस्तक पाठवलं तसं प्रस्ताव पाठवा, कॅफेमध्ये या। अमित ठाकरे यांनी हे विधान केलेलं होतं आणि संजय राऊतांकडून अमित ठाकरे यांचं कौतुकही करण्यात आलंय। माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना। मीडियाद्वारे काय बोलताय? पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे। गोड मुलगा आहे, जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे। त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत। आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना, मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना।